आपण गेल्या वेळेला ओवी 326 इथे थांबलो होतो, बरोबर. तारीख 8/5/2019. हा ज्या ठिकाणी आपण थांबलो 326 ओवी, त्याच्या आधीचा श्लोक आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर पहा की अर्जुनाने एक प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नामध्ये तो असं म्हणतो की गुणातीत जो असतो तो गुणांच्या पलीकडे कसा जातो, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणतात, कृष्ण त्याला म्हणतात की तू नेहमी अगदी बरोबर अचूक असा प्रश्न विचारतोस अर्जुना, पण यावेळेला मात्र तुझ्या प्रश्नामध्ये काहीतरी विसंगती आहे. कारण जो गुणातीत आहे त्याला तो गुणांच्या पलीकडे जातो असं म्हणणं हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुझी जर शंका अशी असेल की जे त्या 25व्या ह्याच्यामध्ये म्हटले बघा, 25व्या ओवीमध्ये, परी अधीन का न आगवे हेची कैसेनी जाणावे, गुणांची उखरवे माझी असता, हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी, परिसाता तयासी रूप करू. म्हणजे त्यांनी म्हटलंय की हा जो माणूस आहे ज्याला आपण गुणातीत म्हणतोय, तो देहामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांमध्ये तो गुंतलेला असतो. म्हणजे उखरवे असं म्हटलेलं आहे. तर त्याचा अर्थ असा की त्या गुणांचा गुंताडा म्हणू आपण, की अनेक प्रकारची गुणं आपल्या प्रकृतीमध्ये असतातच. तर त्या गुणांमध्ये त्या गुण तर देहामध्ये आहेतच, प्रकृतीचे गुण आहेतच, पण तो त्या गुणांमध्ये अधीन झाला आहे का नाही, असा जर तुझा प्रश्न असेल तर तो योग्य प्रश्न आहे. आणि ते मी तुला आता सांगतो. म्हणजे गुण तर आपल्यामध्ये असतातच. आता अर्जुन रणभूमीवरती आहे म्हणजे त्याला त्याचे रजोगुण जे आहेत त्याप्रमाणे त्यांनी वागायचंच आहे. पण त्या गुणांच्या अधीन होणं आणि गुणामध्ये न गुंतणं ह्याच्यामध्ये एक फरक आहे. आणि तसा तू जो प्रश्न विचारणार असशील, तशी तुझी शंका असेल, हा संदेह जरी वाहसी, म्हणजे अशी जर तुझी शंका असेल तर मग सुखाने विचार, मी तुला त्याचं उत्तर देतो. परीस आता तयासी, म्हणजे मी तुला ते आता सांगतो. परीस म्हणजे ऐक, आता मी तुला ते सांगतो की गुणांमध्ये न अडकता माणूस कर्म कसा करू शकतो हे आता मी तुला सांगणार आहे आणि ते तू ऐक. आता त्याच्या पुढे 22वा श्लोक आहे आणि त्यामध्ये काय म्हटलंय पहा, प्रकाशं च प्रवृत्तिं च मोह एव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. ह्याचा अर्थ असा आहे की हे जे वरच्या ओळीमध्ये आहे हे 3 सत्व रज तम याचे 3 गुण सांगितलेले आहेत. प्रकाश हा सत्वाचा गुण आहे, प्रवृत्ती हा रजाचा गुण आहे, आणि मोह म्हणजे अज्ञान आणि इतर मोहचा जो काही आपण एक सर्वसाधारण अर्थ घेतो तोही आहे. तर हे सगळं अज्ञान आणि मोह हे तमोगुण आहे. तर असे ज्या वेळेला आपल्यामध्ये हे
गुण असतात प्रकृतीचे, त्यावेळेला ह्या अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे प्रकाश, प्रवृत्ती किंवा मोह हे आपल्यामध्ये असतंच. पण तो जो गुणातीत झालेला आहे तो कसा असतो? न द्वेष्टी, म्हणजे त्या आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा तो द्वेष करत नाही. म्हणजे आहेत ते गुण आपल्यामध्ये. आता अर्जुनामध्ये रजोगुण आहे, कोणामध्ये सत्वगुण असेल, कोणामध्ये तमोगुण असेल, तो द्वेष करत नाही. कारण द्वेष करून उपयोग नाही. तर द्वेष्टी म्हणजे तो त्याचा द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही. संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, म्हणजे तो त्याच्यामुळे संप्रवृत्तही होत नाही की त्याच्याप्रमाणे म्हणजे पराक्रमी असा गुण आहे रजोगुण, पण म्हणून मी हे करणार, मी हे मिळवणार, अशा प्रकारची जी एक लालसा असते ती लालसाही त्याच्यामध्ये नसते. म्हणजे तो प्रवृत्तही होत नाही. आणि न निवृत्तानी कांक्षती, म्हणजे जर समजा त्या गुणाप्रमाणे कार्य झालं नाही तरीसुद्धा आपण ह्या गुणातून निवृत्त व्हावं, कारण हा काही गुण आपल्याला सहाय्य करत नाही आहे, अशा प्रकारची कुठलीच आकांक्षाही तो करत नाही, इच्छाही तो करत नाही की ह्याच्यातून निवृत्त व्हावं अशी इच्छा नाही आणि ह्याप्रमाणे प्रवृत्त व्हावं अशीही इच्छा नाही. तर अशा प्रकारे म्हणजे तो तिरस्कारही करत नाही आणि त्याचप्रमाणे त्या गुणांनुसार तो किंवा तो नष्ट व्हावा अशा प्रकारचं काही इच्छाही करत नाही. हा गुण आहे, हा प्रकृतीचा आहे, हे तो जाणून असतो. आता त्याच्या ओव्या बघूया आपण. 27व्या ओवीपासून ते साधारण 330 ओवीपर्यंत मला सगळे सलग मी घेते. तरी रजाचे नि माझे देही कर्माचे आणोजे, प्रवृत्ती जेई घेईजे वेटाळून. म्हणजे रजोगुण असला की देही कर्माचे आणोजे ह्याचा अर्थ अंकुर, ज्याला म्हणतो आपण की कर्माचे अंकुर फुटतात. रजोगुण असला की कर्माचे अंकुर फुटतात, म्हणजे कर्मप्रवृत्ती ही निर्माण होतेच रजोगुणामध्ये. कर्माचे आणोजे म्हणजे अंकुर फुटतात. आणि पुढे काय म्हटले? प्रवृत्ती जयी घेईजे वेटाळुनी, म्हणजे त्या प्रवृत्तीमुळे त्याला असं देहाला वेढून टाकते. देहाला, आत्म्याला नव्हे, हे लक्षात घ्या. आत्मा आणि देह ह्याच्यामध्ये या ठिकाणी फरक करायचा आहे. आणि का करायचं आहे की आपलं खरं स्वरूप हे आत्मा आहे, देह नाही, हे त्या ह्याला गुणातीत जो झालेला आहे त्याला ते पूर्ण कळलेलं असतं. तर देहाला ती प्रवृत्ती वेटाळून टाकते, म्हणजे त्याप्रमाणे वेढून टाकते. म्हणजे प्रवृत्ती ही काम माणसाला कर्म करायला लावते, पण तो जो गुणातीत आहे त्याची वृत्ती कशी असते किंवा त्याच्या मनात काय विचार असतो. तर 28वी ओवी पहा. ताई मीची का कर्मठ, ऐसा न ये श्रीमाठ, दरिद्र लिये बुद्धिवीट तोही नाही. म्हणजे हे जे वरच्या श्लोकामध्ये संप्रवृत्तानी आणि निवृत्तानी असे जे 2 शब्द आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही ओवी आहे की तो कसा असतो की ते मीची का कर्मठ, ऐसा न ये श्रीमाठ, म्हणजे माझं हे कर्तृत्व आहे असा प्रकारचा श्रीमाठ, म्हणजे अशा प्रकारचा अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही की मी हे कर्म करतोय, हे जे काही सगळा पराक्रम आहे तो माझा आहे, अशा प्रकारचा कर्माबद्दलचा म्हणजे कर्तृत्वाबद्दलचा अभिमान त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. कारण कर्म हे प्रकृतीचं आहे हे त्याला कळलेलं असतं आणि म्हणून त्या कर्माकडे तो अलिप्तपणे पाहतो. इतका सगळा अर्थ त्याच्यामध्ये आहे.
की त्या कर्माकडे तो अलिप्तपणे पाहतो. हे मी कर्म करत नाही आहे, माझी प्रकृतीमध्ये आत्ता तो गुण आहे. म्हणजे एखाद्या माणसामध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये सत्वगुण जास्ती प्रकर्षाने असेल, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये रजोगुण असेल, एखाद्या परिस्थितीमध्ये तमोगुणसुद्धा असेल. तर तो अशा प्रकारे पाहतो की हे माझं स्वरूप नाही आहे, हे प्रकृतीचं स्वरूप आहे, अशा दृष्टीने पाहतो. आणि म्हणजे ही दृष्टी कशी असते की जणू काही मनामध्ये तो म्हणत असतो, हां आता रजाचा अंमल चालू आहे, ठीक आहे करू दे त्याला काम. ही जी वृत्ती असते ना, मी मुद्दाम अशा प्रकारे तुम्हाला सांगते की आत्ता माझ्या देहामध्ये रजाचा अंमल चालू आहे, करू दे रजाला जे काय करायचं आहे ते. अशा प्रकारची, म्हणजे हे माझं कर्तृत्व नाही हे त्याला पूर्ण माहिती असतं. तर आपण त्याच्यामध्ये नाही आहोत ही पूर्ण जाणीव त्याच्यामध्ये असते. आणि पुढे म्हटलंय, दरिद्र लिये बुद्धी वीत तोही नाही. म्हणजे समजा रजाचा अंमल चालू आहे, पण तरीसुद्धा काम जे काही व्हायला पाहिजे होतं देहाकडून ते घडलं नाही, म्हणून त्याला त्याची बुद्धी हे पण करत नाही. म्हणजे अरे रे, असं जे दुःख आपल्याला वाटतं की जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही, म्हणून जे काही वीट येतो त्या ह्याचा तो पण त्याला येत नाही. तर अशा प्रकारे तो त्या गुणांकडे अलिप्तपणे पाहतो. पुढे 29वी ओवी, अथवा सत्वेची अधिके जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके तई सुविद्यता तोखे उभजेही ना. उभजेही ना म्हणजे काय की समजा सत्वगुण खूप झालेला असेल त्या माणसामध्ये, तर सर्वेंद्रिय ज्ञान फाके म्हणजे त्याच्या देहाच्या सर्व इंद्रियांमध्ये ज्ञान फाके म्हणजे ज्ञान प्रकाश त्याच्या इंद्रियांमध्ये निर्माण झालेला असतो. म्हणजे जे काही कर्म घडतं ते अत्यंत ज्ञानपूर्ण असं कर्म घडतं. कारण सगळी शरीर, सगळी इंद्रिय मुळी प्रकाशमान झालेली असतात. तई सुविद्यता तोखे म्हणजे त्या सुविद्यतेचा, म्हणजे आपलं सगळं कर्म हे ज्ञानपूर्ण घडतंय म्हणून तो तोखे याचा अर्थ संतोष करत नाही. तो संतोष करत नाही की आपलं सगळं कर्म हे मोठं ज्ञानपूर्ण आहे, ह्याचं संतोषही तो करत नाही. आणि उभजेही ना ह्याचा अर्थ जर त्याप्रमाणे कर्म म्हणजे तशी विद्या प्राप्त झाली नाही जशी हवी होती तशी, किंवा तसं अगदी खूप ज्ञानपूर्ण कर्म झालं नाही, तरीसुद्धा त्याला उभज म्हणजे उद्विग्न तो होत नाही. तर उद्विग्न होत नाही की काय हे माझ्या हातून असं घडलं नाही, मग म्हणून तो उद्विग्नही होत नाही, दुःखही करत नाही. उभज याचा अर्थ असा आहे की त्याला मोठा अगदी ज्ञान झालं म्हणून खूप मोठा आनंदही होत नाही, आणि ज्ञान झालं नाही किंवा ज्ञानपूर्ण कर्म झालं नाही म्हणून उद्विग्नताही त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. का वाढिलेनी तमे न गिळिजेची मोहभ्रमे ते अज्ञानत्व न श्रमे घेणेही नाही. म्हणजे तमोगुण जर समजा वाढला तर, कारण तमोगुण हा अनेक प्रकारे माणसाला अधोगतीला नेतो, पण समजा काही कारणाने तमोगुण वाढला, न गिळिजेची मोहभ्रमे म्हणजे तो जे काही मोह निर्माण होतो, मोह म्हणजे अज्ञान जे काही अज्ञान निर्माण होतं ते पाहून आपण किती अज्ञानासारखं वागतो आहोत किंवा आपल्यामध्ये किती अज्ञान निर्माण झालं आहे हे पाहून त्या भ्रमामध्ये तो दुःखी होत नाही. पुढे अज्ञान शब्दही आहे. अज्ञानत्वे न श्रमे
म्हणजे तो दुःखी होत नाही, तो दुःखी होत नाही. त्या अज्ञानाने, त्या मोहाने, त्या मोह भ्रम आहे तो. म्हणजे ही काही खरी त्याची स्थिती नाही, हे काही त्याचं खरं स्वरूप नाही, तो भ्रम आहे. मोह हा सुद्धा त्याचा भ्रम आहे. पण त्या अज्ञानाने तो दुःखी कष्टी होत नाही. न श्रमे ह्याचा अर्थ तो दुःखी कष्टी होत नाही. अशा प्रकारे कशानेच म्हणजे घेणे, त्याच्याशी त्याचं काही घेणं नाही. म्हणजे तो अज्ञानाचा स्वीकारही करत नाही. हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत, म्हणून तो त्याच्यापासून अलिप्त राहतो. आता 330वी ओवी झाल्यानंतर आपण मधली दुसरी ओवी गाळून 333वी ओवी पाहतो. कारण तेच पुन्हा पुन्हा आहे म्हणून, किंवा उदाहरणं दिली आहे. पण मला असं वाटतं हा भाग समजायला अगदी सोपा आहे. आपल्याला कळलेला असेल तर उदाहरणांची सुद्धा गरज नाही आहे. आपण 333वी ओवी पाहतो. तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे, काही जळारण व पाऊसे साजा होय. म्हणजे ह्या ओवीतला हा जो शेवटचा भाग आहे ना, तो त्याचा अर्थ असा आहे की जळार्णव ह्याचा अर्थ समुद्र. जळार्णव म्हणजे समुद्र हा काही पाऊसे साजा होय. म्हणजे समुद्र हा काय पावसाने भरलेला असतो का? खूप पाऊस पडलाय म्हणून समुद्राला भरती आली आहे असं नसतं. समुद्राला जी भरती आणि ओहोटी जे काय चालू असतं ते नियमितपणे चालू असतं. म्हणजे पावसाने समुद्र भरलाय असं होत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या की काही वेळेला काहीतरी सुनामीसारखं वगैरे जे होतं ते पावसामुळे होत नाही, तर त्या समुद्रामध्ये आतूनच अशा काही हे निर्माण झालेल्या असतात. आतमध्ये भूमी त्याच्या म्हणजे सखोल जे काही समुद्रामध्ये असतं त्याच्यामध्ये अशा काहीतरी उर्मी निर्माण झालेल्या असतात की त्याच्यामुळे ते सुनामी वगैरे होत असतं. पावसाचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तर त्यामुळे पावसाने काही समुद्र भरत नाही. त्याचप्रमाणे या माणसाच्या बाबतीत असं म्हटलंय, तर या वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे. म्हणजे हा जो माणूस आहे, हा जो गुणातीत आहे तो मुळे ज्ञानीच आहे. आणि त्यामुळे ज्ञानाने आणखी म्हणजे सत्वगुण झाला आहे म्हणून काही त्या सत्वगुणाच्या ज्ञानामुळे त्याच्यात आणखी काही प्रकाश पडणार आहे असं नाही. तो ज्ञानीच आहे, तो मुळामध्ये ज्ञानी आहे. म्हणजे आपण गुणातीत माणसाची गोष्ट करतोय हे लक्षात घ्या की तो तसा आहेच मुळी. तर त्यामुळे जसा पावसामुळे समुद्र भरत नाही, त्याचप्रमाणे हा सत्वगुण त्याच्यामध्ये आहे म्हणून ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडलाय असं नाही. तो मुळी ज्ञानीच झालेला आहे. आता त्यानंतर मधली एक ओवी गाळूया अशाच प्रकारची आहे म्हणून, आणि 35वी ओवी आपण पाहूया. नातरी मोह आलिया काही पा ज्ञानामुखी जेलतया, महाआगीते उन्हाळे या जाळवत असे. म्हणजे तसंच आणखीन हे दिलेलं आहे की महाआग जी असते, महाआग भयंकर प्रचंड मोठा वणवा म्हणा किंवा एक प्रचंड मोठी आग झालेली आहे. ती आग काही उन्हाळ्यामुळे जळते का? ती आहे, जळणं आहे. हा, महाआगी ते उन्हाळे या जाळवत असे असं म्हटलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामुळे वाढते का असं नाही आहे, ती जाळते का? महाआगीला उन्हाळा जाळतो का? म्हणजे जाळून टाकली आहे आग असं कधी होतं का? त्याचप्रमाणे ना तरी मोह आलिया काही पा ज्ञानमुखी जेलतया, मुळात हा गुणातीत आहे, तो ज्ञानीच आहे. त्यामुळे एखाद्या वेळेला त्याच्या प्रकृतीमध्ये काही अज्ञान निर्माण झालं ही शक्यता असते, कारण शेवटी प्रकृती आहे ती. त्यामुळे त्याच्यामध्ये काही अज्ञान निर्माण झालं तर त्याचं मूळ जे ज्ञान आहे
ते काही नाहीसं होईल का, असं हे देऊन, उदाहरणं देऊन आपल्याला ह्याच्याकडे विचाराकडे नेलेलं. तर अशा ह्या गुणातीताच्या बद्दल हे सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढे 23वा श्लोक आपण पाहतोय. तोही श्लोक पुन्हा त्या गुणातीत कसा असतो हे अर्जुनाला भगवंत सांगतायत. अशाच प्रकारे तो श्लोक आहे. आता थोडंसं मी श्लोक वाचताना थोडंसं त्याची फोड करत करत वाचते, म्हणजे आपल्याला बरोबर अर्थ लक्षात येतो. नुसता जर तो वाचत गेलो शब्दानुसार तर मग अर्थ कळणं थोडं कठीण होतं. तर आता हा कसा वाचायचा बघा. उदासीनवत आसीनः, असं हे कसं लिहिलंय, उदासीन वदासीनो असं म्हटलंय ना, तर ते आपल्याला कळणं जरा कठीण जातं, म्हणून मी मुद्दाम अशी फोड केली आहे. उदासीनवत आसीनः म्हणजे तो कसा असतो, तर तो उदासीनपणे राहणारा. आसीनः म्हणजे गुणांच्या बाबतीमध्ये. उदासीन ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. उदासीन म्हणजे निराशपणे बसणारा म्हणजे उदासीन नव्हे. उदासीन ह्याचा अर्थ अलिप्त. गुणांच्या बाबतीमध्ये तो गुण जे काही कार्य करत असतात, सुख दुःख त्यामुळे जे काही सगळं निर्माण होत असतं, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तो कसा असतो, उदासीन आसीनः म्हणजे तो राहणारा असतो, उदासीनवत राहणारा असा तो असतो. आणि त्यामुळे गुणैही बघा, आता पुढचं कसं आहे, गुणरियो असं आहे. हां, तर ते असं वाचा, गुणैही यः न विचाल्यते. गुणैही यः न विचाल्यते असं वाचा, म्हणजे तो यः आहे ते आणि न विचाल्यते. तर गुणैही यः न विचाल्यते असं जर आपण वाचलं तर त्याचा अर्थ असा होतो की असा जो आहे की गुणांच्या बाबतीमध्ये जो उदासीनच आहे त्याला गुण कधी विचलित करत नाहीत. यः म्हणजे तो जो माणूस आहे त्या माणसाला त्याच्यामध्ये काही विशिष्ट परिस्थितीत गुण निर्माण झालेले असले तरीसुद्धा तो विचलित होत नाही. त्याच्या मूळ स्वरूपापासून तो विचलित होत नाही. हे सगळं मुद्दाम अर्जुनाला सांगतात की तुझ्यामध्ये आत्ता या रणभूमीवरती रजोगुण असणारच आहे, पण त्याच्यामुळे तुझं मूळ स्वरूप आहे त्याच्यापासून तू विचलित व्हायचं नाही आहे. ही शिकवण देत आहेत या प्रत्येक गोष्टीमध्ये. तर असा जो गुणातीत असतो, अर्जुनाला सांगितलं की तू गुणातीत हो, पण जो गुणातीत असतो तो कसा असतो की गुण निर्माण झाले, त्या गुणांचं कार्य निर्माण झालं, त्याच्यामुळे सुखदुःख निर्माण झालं, ते क्षणिक असतं, पण तरीसुद्धा तो विचलित होत नाही असं त्याला इथे सांगितलेलं आहे. आणि पुढे आता पुढचा जो भाग आहे श्लोकातला, गुणावर्तन्ते इत्येव यः अवतिष्ठती नेंगते असं वाचायचं. हा पुढचा भाग जो आहे तो गुणाः एव वर्तन्ते, मी मगाशी नुसतं गुणा म्हटलं असेल चुकून, गुणाः एव वर्तन्ते इति यः अवतिष्ठती न इंगते असं वाचायचं. हां, लक्षात आलं. आपण जर बरोबर तो श्लोक वाचला म्हणजे त्याचा अव्यय लक्षात घेऊन जर आपण तो श्लोक वाचला ना तर आपल्याला त्याचा अर्थ बरोबर कळतो. म्हणजे आणि मी मुद्दाम हे घेते की एकदा श्लोक कळला ना की पुढच्या ओव्या त्याच्यावरच आधारित आहे, त्यामुळे आपल्याला बरोबर ओव्यांचा अर्थ लागतो. तर हा जो आहे तो कसा आहे, गुणाः एव वर्तन्ते
इति यः अवतिष्ठन्ति न इंगते. म्हणजे काय की ते गुण जे आहेत ते आपल्या म्हणजे देहामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये असे हे गुण असतातच. तर ह्याची वृत्ती कशी असते गुणातीताची की ते जे गुण आहेत ते आपापली कर्म करणारच. रजोगुण त्याचं कर्म करणार, सत्वगुण त्याचं कर्म करणार, तमोगुण त्याचं कर्म करणार. म्हणजे ते आपापली एव वर्तनते, म्हणजे ते त्यांच्या ह्या गुणाप्रमाणे ती कर्म होणारच किंवा त्याचे परिणाम तसे होणारच. हा जो असतो तो अशा प्रकारे विचार करतो की गुण हे अशा प्रकारे वर्तन करणारच. इति यः अवतिष्ठती, म्हणजे अशी त्याची स्थिती असते किंवा तो अशा प्रकारे विचार किंवा या विचारावरती तो स्थिर झालेला असतो, स्थित झालेला असतो की गुण हे अशा प्रकारे काम करणारच, या विचारावरती तो स्थित झालेला असतो. आणि दुसरं म्हणजे तो परमात्म्याच्या ठाई स्थित झाला, स्वस्वरूपावरती तो स्थित असतो, स्वस्वरूपावरती तो स्थित असतो. त्या गुण आपापली कामं करणार हा विचार करून तो स्वस्वरूपावरती किंवा परमात्म स्वरूपावरती तो स्थित असतो. आणि नेंगते असा जो शेवटी शब्द आहे त्याचा अर्थ असा की या स्थितीपासून तो चढत नाही, विचलित होत नाही. या स्थितीपासून तो विचलित होत नाही. तो परमात्म्याच्या ठाई किंवा स्वस्वरूपाच्या ठाई तो स्थित असतो. त्या स्थितीपासून तो चढत नाही, तो विचलित होत नाही. गुण हे आपापली कर्म हे अशी करणारच हे त्यांनी गृहीत धरलेलं असतं. असा हा श्लोक आहे. आता ओव्या पाहूया. पहिली 36वी ओवी आहे. तैसे गुणागुण कार्य हे आघवेचे आपण आहे, म्हणून एकेका नोहे तडातोडी. ह्याचा तडातोडी म्हणजे विचलित होणं. विचार तो एकेका नोहे तडातोडी म्हणजे कुठलाही गुण जरी त्याच्यामध्ये निर्माण झाला किंवा त्या गुणाच्या उत्कर्षामुळे तो विचलित होत नाही. आपल्याला खूप ज्ञान झालं आहे किंवा आपण खूप मोठा पराक्रम केला आहे किंवा आपण अगदी अज्ञानात आहोत आत्ता या क्षणी, कुठल्याही या गुणामुळे तो विचलित होत नाही. तडातोडी ह्याचा अर्थ तो विचलित होत नाही. गुण आपापली गुण कार्य हे आघवेची आपण आहे, म्हणजे हे सगळं गुणांचं कार्य आहे हे जाणून, प्रत्येक गुणाचं हे असं कार्य आहे हे जाणून तो गुण निर्माण झाले किंवा गुणांचा उत्कर्ष झाला म्हणून तो विचलित होत नाही. आता त्याच्या पुढची ओवी आहे. एवढे या गा प्रतिती तो देहा आला से वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. म्हणजे आता हे वाटे जाता जे आहे ना, आलासे वस्ती, वाटे जाता गुंती, हे जे आहे त्याचा आधी अर्थ आपण लक्षात घेऊ म्हणजे मग ती ओवी नीट समजते. हा जो पुढचा भाग आहे तो असा आहे की एखादा वाटसरू जो असतो तो वाटेने जाताना समजा रात्र झाली तो कुठेतरी धर्मशाळेमध्ये, पूर्वीचा आता ज्ञानेश्वरांचा काळ आहे तो, कुठेतरी धर्मशाळे जिथे आसरा मिळेल तिथे वस्तीला तो राहत असेल. तर असा वाटसरू जसा कुठेतरी धर्मशाळेमध्ये वस्तीला राहतो तसा हा माणूस असा विचार करतो की त्याची प्रतीती काय असते, म्हणजे त्याचा विचार काय असतो, त्याचा अनुभव काय असतो की आपण घटकाभर ह्या देहामध्ये वस्तीला आलेलो आहोत. आपण घटकाभर, जसा तो वाटसरू घटकाभर एक रात्रीपुरता तो त्या धर्मशाळेमध्ये वस्तीला आलेला असतो, तसा ह्या जीवनामध्ये आपण ह्या देहामध्ये वस्तीला आलेला आहोत.
आणि असा विचार का आहे, तर मग त्या देहाचे जे गुण आहेत ते गुण आपण नाकारू शकत नाही. आपण ज्या धर्मशाळेत राहतो तिथे इथे असं आहे, तिथे तसं आहे, असं आपण काहीच विचार करू शकत नाही. आपल्याला आसरा मिळाला आहे एवढाच आपण विचार करतो. तसं आपण इथे वस्तीला आलेलो आहोत असा तो विचार करतो. आणि पुढे आणखी एक उदाहरण दिलंय, जीर्णता न हारवी तैसा गुण नवे ना करवी, जैसी का श्रोणवी संग्रामाची. म्हणजे संग्राम युद्धामध्ये श्रोणवी ह्याचा अर्थ रणभूमी. रणभूमी जी असते त्या रणभूमीला कोण जिंकलं आणि कोण हारलं ह्याचा विचार रणभूमी करत नाही. रणभूमी फक्त आश्रय देते, तुमच्या युद्धाला एक आश्रय असतो तिचा, तर ती काही विचार करत नाही की कोण जिंकलं आणि कोण हारलं. तसंच ह्याचं असतं की गुण जे त्याच्यामध्ये आहेत ते काय कार्य करतायत ह्याच्याची त्याचा काही संबंध नसतो. त्या गुणांच्या कार्यापासून तो अलिप्त असतो. गुण आपापले कार्य करत असतात. जसं रणभूमीवरती कोणी जिंकतं कोणी हारतं, तर रणभूमी त्याचा विचार करत नाही. त्याप्रमाणे हाही माणूस त्या गुणांचा विचार करत नाही किंवा गुणांच्या कार्याचा विचार करत नाही. आता मधल्या थोड्या ओव्या आपण गाळूया, कारण तशीच अनेक उदाहरणं दिलेली आहेत म्हणून मी गाळते. आता एकदम पुन्हा थोडंसं उदाहरण आहे पण तरी अगदी शेवटी जाते. 47वी ओवी घेते. 47. हा माणूस कसा असतो हे सांगतात भगवंत. म्हणून का वाराची वाजे विजे गगने निश्चळ असिये, तैसा गुणाची ये गजबजे डोले ना जो. कळलं असेल ना बहुतेक की वारा वाजे विजे, काही वेळेला वारा वाहत असतो, काही वेळेला वारा शांत होतो. काही जरी घडलं तरी गगन कसं निश्चल असतं, त्याचप्रमाणे हाही माणूस असाच असतो की कधी हा गुण कधी तो गुण त्याच्यामध्ये कार्य करत असतो. पण डोले ना जो, म्हणजे हे माझं कर्तृत्व आहे असंही तो म्हणत नाही किंवा त्यापासून तो दुःखही करत नाही. तर असं एक कुठल्याही ह्यानी त्याच्यावरती परिणाम होत नाही. तो अलिप्त असतो गुणांतर. आणि पुढे 48व्या ओवीमध्ये म्हटलेले आहे, अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे, परिस आता आचरणे तयाची ये. म्हणजे अर्जुना अशा लक्षणांनी गुणातीत ओळखायचा असतो. ज्याच्यामध्ये अशी लक्षणं असतात तो गुणातीत असं आपण ओळखायचं असतं. आणि आता परिस आता आचरणे तयाची ये, त्याचं आचरण कसं असतं ते मी तुला आता सांगतो, ऐक. हा श्लोक असा आहे, समदुःख सुख स्वस्थ. तोही पुन्हा असं थोडासा फोडून सांगते म्हणजे लक्षात नीट येईल. खरं म्हणजे सोपं आहे. समदुःख सुख स्वस्थ, समलोष्ट अश्म कांचन. अश्म शब्द आहे मध्ये. हा तिथे कसला कोणाचा फोन वाजतोय का? कोणाचा फोन असा रिंगटोन कोणाचा आहे का? समदुःख सुख स्वस्थ, समलोष्ट अश्म कांचन, तुल्य प्रिय अप्रिय, धीरस्तुल्य निंदा आत्मसंस्तुती. असा तो श्लोक आहे. म्हणजे त्याच्या तो कसा असतो, तो कसा वागतो, तर त्याला सुख आणि दुःख हे दोन्हीच्या बाबतीमध्ये समान दृष्टी तो ठेवतो.
सुख आणि दुःख ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये तो स्वस्थ असतो. ह्याचा अर्थ की तो समान दृष्टी ठेवतो. स्वस्थ हा म्हणजे हा द्वंद्वातीत ज्याला म्हणतात ना, तसा हा द्वंद्वातीत झालेला आहे. सुख होवो नाही तर दुःख होवो, तो स्वस्थ हा म्हणजे तो दोन्हीच्या बाबतीमध्ये समान दृष्टी ठेवणारा असतो. समलोष्ट अश्म कांचन हा म्हणजे त्याची दृष्टी कशी असते. लोष्ट ह्याचा अर्थ मातीचं ढेकूळ, लोष्ट. अश्म ह्याचा अर्थ दगड आणि कांचन म्हणजे सोनं. मातीचं ढेकूळ असो नाहीतर अश्म म्हणजे दगड असो नाहीतर कांचन असो, त्याच्या दृष्टीने सगळं काही समान असतं. मोह झाला होता गोष्ट सांगण्याचा, पण काय समलोष्ट अश्मकांचन हा तुल्य प्रिय अप्रिय म्हणजे प्रिय आणि अप्रिय ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये त्याची बुद्धी तुल्य म्हणजे समान, दोन्हींना समान लेखणारा. आणि त्याचप्रमाणे धैर्यवान असतो तो. धीर एक मध्ये शब्द आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये, परिस्थिती कशीही असतो, तो धैर्यवान असतो. आणि मग पुढे आहे तुल्य निंदा आत्मसंस्तुती म्हणजे निंदा आणि आत्मस्तुती ह्यांना समान मानणारा. कोणी आपली स्तुती करो, कोणी आपली निंदा करो, या सर्वाला तो समान मानतो. त्याचं कारणच असं आहे की तो मुळी देह हे आपलं स्वरूप आहे असं तो मानतच नाही. आत्म्यामध्ये तो पूर्णतः एकरूप झालेला असतो. आत्मा हेच आपलं स्वरूप आहे. मग आत्म्याला स्तुती काय, निंदा काय किंवा दगड काय, सोनं काय, कशाचा परिणाम आत्म्यावरती होणारच नाही. त्यामुळे त्याची स्थिती अशी असते. आता ओव्या पाहूया. 349व्या ओवीपासून पाहतोय पुढे. तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचून किरटी ऐसे सुये दिठी चराचर मद रूपे. वस्त्र जे असतं ते मागच्या बाजूनी बघा, पुढच्या बाजूनी पहा. नाही सुता वाचून, कुठूनही पाहिलं तरी त्याच्यामध्ये सूतच दिसतं. किरीटी म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं किरीटी. अर्जुना, त्या सुताशिवाय त्या वस्त्रामध्ये दुसरं काही नसतंच आणि दिसतच नाही. ऐसे सुये दिठी म्हणजे अशा प्रकारे त्याची दृष्टी असते. काय दृष्टी असते त्याची, तर चराचर मद्रूपे म्हणजे सगळं जे चराचर आहे, चर आणि अचर जे आहे ते सगळं परमात्म्याचं रूप आहे. मद म्हटलेलं आहे. ते मद याचा अर्थ परमात्मा, भगवंत म्हणतोय. मद रूपे याचा अर्थ परमात्म्याचंच सगळं रूप आहे. चर अचर सगळं जे काही ह्या विश्वामध्ये आहे ते सगळं परमात्माच आहे, परमात्म्याचंच रूप आहे हे तो जाणत असतो. म्हणून सुखदुःखा सरीसे काटाळे आचरे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीचे देणे. म्हणजे पहिल्यांदा त्या ओवीतला पुढचा भाग बघू. रिपू भक्ता जैसे हरीचे देणे. याचा अर्थ की हरी म्हणजे परमेश्वर हा रिपू आणि भक्त या दोघांनाही, रिपू म्हणजे शत्रू आणि आपले भक्त या दोघांनाही जे समानतेने वागवतो. जे काही द्यायचं आहे समानतेने देतो. ह्याचं म्हणजे शत्रूला सुद्धा देतो. ह्याची आपल्याला काही उदाहरणं
प्रामुख्याने सांगता येतील की पहा, रावण जो होता हा रामाचा म्हणजेच ईश्वराचा तो शत्रू होता. खरं म्हणजे रामाचा अवतार हा त्याच्यासाठी झालेला आहे की तो शत्रू होता, पण तरीसुद्धा जो परमात्मा आहे, जो परब्रह्म आहे, ते परब्रह्म आहे ते समान दृष्टीने पाहतं. आणि त्यामुळे त्या रावणाने, तुम्हाला माहिती असेल की शंकराची खूप आराधना रावणाने केलेली होती आणि शंकराने त्याला वर पण दिलेला होता त्या आराधनेनुसार. तसंच अनेक म्हणजे जयद्रथ हे दुसरं उदाहरण आहे की जयद्रथ हा असाच अत्यंत हीन दुष्ट अशा वृत्तीचा, आणि म्हणूनच तो कौरवांच्या पक्षामध्ये सामील झालेला होता. तर हा जो जयद्रथ आहे त्यांनी पण शंकराची अत्यंत आराधना केलेली होती आणि त्यालाही असा वरच शंकराने दिलेला होता की एक दिवस की म्हणजे एकच वेळ अशी येईल की ज्या वेळेला तू प्रचंडपणे तू पराक्रम गाजवशील आणि तुझ्या पराक्रमापुढे कोणीही हे होणार नाही, म्हणजे सगळे हार खातील. आणि ती वेळ ह्या कौरव पांडव युद्धामध्ये आलेली होती तशी. तर अशा प्रकारे तू शत्रू म्हणजे जे हीन स्वरूपाचे आहेत त्यांनी सुद्धा जर ईश्वराची आराधना केली तर त्यांना सुद्धा ईश्वराने नाकारलेलं नाही आहे, त्यांनाही समान लेखलेलं आहे. अशी उदाहरणं आपल्याला अनेक देता येतात. तर अशा प्रकारे हरीचं देणं जे आहे ते रिपू आणि भक्त यांना समान असतं. त्याचप्रमाणे हा जो माणूस असतो गुणातीत. कोणाचा फोन वाजतोय? हे पहा, नेहमी तो ह्याच्यावर टाकला पाहिजे, सायलेंट केला पाहिजे, किंवा तुम्ही रेकॉर्डिंगला ठेवताना फ्लाईट मोडवर तरी ठेवायचा, नाही तर सायलेंट करायचा, तरच इथे फोन ठेवत जा, नाही तर फोन ठेवू नका तसं. तर हा माणूस कसा असतो तर म्हणून सुखदुःखा सरीसे काटाळे आचर्यायसे, म्हणजे तो सुख आणि दुःख ह्यांना समान का मानतो तर ईश्वराने सुखही दिलं आणि ईश्वराने दुःखही दिलंय अशी त्याची वृत्ती असते की प्रत्येक गोष्ट ही ईश्वरच देत असतो. तर सुख आपल्या जीवनात, दुःख आपल्या जीवनात जे काही निर्माण होतं ते हरीचंच देणं आहे आणि त्यामुळे तो त्याकडे सारख्या दृष्टीने, समान दृष्टीने तो सुखदुःखाकडे पाहतो. पुढची ओवी आहे, एरवी तरी सहजे सुख दुःख तेची सेविजे, देह जळी होईल मासोळी जे. म्हणजे काय की ह्याचा अर्थ असा की सुख आणि दुःख हे आपल्याला कधी जाणवतं, ज्या वेळेला आपण देहबुद्धीमध्ये असतो. देह बुद्धीमध्ये ज्या वेळेला आपण असतो, आत्मबुद्धीमध्ये नसतो. आत्मा हे आपलं स्वरूप आहे, ही बुद्धी आपली नसते. देह हे आपलं स्वरूप आहे, ही ज्या वेळेला बुद्धी असते त्यावेळेला आपल्याला सुखदुःख जाणवतं. कारण ते सुखदुःख हे शेवटी देहाचं, आपल्या प्रकृतीचं, आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, म्हणजे ही सगळी प्रकृतीच आहे. हे सगळी देहाची गोष्टी आहेत, आत्मा नाही आहे. तर ज्या वेळेला आपण देहाशी तादात्म्य झालेलो असतो त्यावेळेला सुख दुःख आपल्याला जाणवतं. आणि म्हणून असं म्हटलं, देह जळी होई जे मासोळी जे, म्हणजे मासोळी ही जळामध्ये असते. तसं आपण ज्या वेळेला देहबुद्धीमध्ये असतो त्या मासोळीसारखे, त्यावेळेला आपल्याला ते सुख दुःख जाणवतं.
म्हणजे तादात्म्य आपलं देहाशी असलं की सुख दुःख आपल्याला जाणवतं. जेव्हा आत्म्याशी तादात्म्य झालेलं असतं त्यावेळेला आपण सुख दुःख मानत नाही. तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूपीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे. सस्यांती निवडले बीज जैसे ह्याचा आधी अर्थ सांगते की सस्यांती म्हणजे पीक आल्यानंतर, शेतामध्ये पीक आल्यानंतर कापणी झाली की त्यानंतर मळणी करतात. माहिती असेल तुम्हाला ऐकून ना, मळणी करतात. तर ती मळणी जेव्हा करतात त्यावेळेला बीज आणि कोंडा वेगळा होतो. मळणी ही त्याच्यासाठी असते की बीज आणि कोंडा वेगळा होतो. तर त्याला सस्यांती म्हणजे मळणी, सस्यांती म्हणजे मळणी. की ज्या वेळेला मळणी होते त्यावेळेला बीज जसं त्या कोंड्यापासून वेगळं होतं त्याचप्रमाणे त्यांनी देहबुद्धी तव तेणे सांडिले आहे. म्हणजे काय सांडिले आहे तर देहबुद्धी सोडली आहे. त्यांनी देहबुद्धी सोडलेली आहे आणि तो स्वस्वरूपीची मांडिले. म्हणजे तो स्वस्वरूप म्हणजे आत्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे, परमात्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे. ह्या विचार म्हणजे याच्याशी तो तादात्म्य पावलेला असतो. त्या आत्म्याशी परमात्म्याशी तो तादात्म्य पावलेला असतो. आणि म्हणून मग जसं बीज वेगळं आणि कोंडा वेगळा तसा आत्मा हा वेगळा आणि प्रकृतीचे गुण वेगळे हे त्याला पूर्णपणे कळलेलं असतं. सुख दुःख सुद्धा होतं ते देहाचं असतं, आत्म्याचं नसतं हे त्याला कळलेलं असतं. मधली एक ओवी घालते, 54वी ओवी घेते. तेवी आपण पाची जया वस्ती झाली गा धनंजया, तया देही आपसया सुख तैसे दुःख. म्हणजे अर्जुना त्याप्रमाणे म्हणजे जे आता उदाहरण वगैरे दिलं त्याप्रमाणे जया वस्ती झाली गा धनंजया म्हणजे त्यांनी वस्ती केली आहे. कशात कुठे वस्ती केली आहे? स्वस्वरूपामध्ये त्यांनी वस्ती केली आहे. वस्ती झाली गा धनंजया म्हणजे अर्जुना त्यांनी अशा गुणातीतांनी स्वस्वरूपामध्ये खऱ्या आपल्या स्वरूपामध्ये त्यांनी वस्ती केल्यामुळे त्याला सुख दुःख हे सगळं देहाचं आहे. ते सुख दुःख हे त्याच्या दृष्टीने संपलेलं असतं. त्याला ते देहापुरतं आहे अशा प्रकारची त्याला जाणीव निर्माण झालेली असते. आणि एक उदाहरण दिले, पै निद्रिताचे अंगेशी सापू तैसे उर्वशी, तैसी स्वस्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे. म्हणजे पै याचा अर्थ अरे बाबा अर्जुना, पै हा शब्द अशा प्रकारे वापरतात की त्याला समजावून सांगतात की अरे बाबा अर्जुना, निद्रिताचेनी अंगेशी सापू तैशी उर्वशी म्हणजे जो निद्रिस्त आहे, गाढ झोपलेला आहे, त्याच्या शेजारी उर्वशी झोपली आहे का साप झोपलाय हे त्याला कळणार? तो गाढ झोपेमध्ये आहे. अशी जशी स्थिती असते तशीच आता ह्याची स्थिती झालेली आहे की तो स्वस्वरूपस्थ आहे. म्हणजे तो त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये तो स्थिर झालेला आहे. स्थ याचा अर्थ स्थित आहे, स्थिर आहे. तिथे तो स्थिर आहे आणि त्यामुळे देहामध्ये असणारी द्वंद्व म्हणजे सुख दुःख, जय पराजय, मान अपमान हे सगळे देहाचे जे काही द्वंद्व देहाला जी जाणवतात, मनाला जी जाणवतात ती त्याला जाणवतच नाही. त्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. आणि म्हणून सगळं जे काय आहे शेवटची ओवी पण तशीच आहे
की तैसी म्हणजे 61वी ओवी, तैसी निंदा आणि स्तुती नये कोणेची व्यक्ती, नाही अंधारे का वाती सूर्या घरी. म्हणजे सूर्याच्या घरी अंधार आहे का उजेड आहे असं कसं म्हणता येईल? सूर्यच आहे तो, त्याच्याकडे अंधारही असू शकत नाही, त्याच्याकडे उजेडही असू नये. म्हणजे आहे तो प्रत्येक क्षण सारखाच असतो. तसं तैसी निंदा आणि स्तुती नये कोणेची व्यक्ती, म्हणजे त्याच्या ह्या गुणातीताचं एकूण स्वरूप असं असतं की त्याला स्तुती केली म्हणून मोठा संतोष होत नाही किंवा निंदा केली म्हणून त्याला खेद होत नाही. अशा प्रकारे त्याची स्थिती असते. म्हणजे तो अलिप्त असतो या सगळ्यापासून. आता पुढे 25वी, आता संपत आलं आहे. 25, 26 आणि 27 3 श्लोक राहिले. 25वा श्लोक पाहतो आपण. पुन्हा या ठिकाणी थोडंसं ह्याच्याप्रमाणे काय म्हणायचं, थोडं असं सांगते आहे. कसं आहे पहा, मान अपमान योहा तुल्य हा मित्र रिपू पक्षयो असं आहे. हां, म्हणजे कसं आहे तर मान अपमान तुल्य, म्हणजे मान अपमान हे दोन्ही त्याच्या दृष्टीने समान असतात. मित्र रिपू पक्षयो, म्हणजे मित्र पक्ष असो नाही तर शत्रू पक्ष असो, त्या दोन्हीच्या दृष्टीने दोन्हीकडे तो समान दृष्टीने पाहतो. म्हणजे पहा, ह्याची उदाहरणं शत्रू पक्षाकडे सुद्धा समान दृष्टीने पाहणं, ह्याचं आपल्याकडचं अगदी उत्तम उदाहरण मला एकदम आठवलं म्हणून सांगते की शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती, आठवत असेल पहा, आपण इतिहास शिकलो तेव्हा. सुरतेची लूट शिवाजी महाराज स्वतः तिथे नव्हते, पण त्यांच्या सैनिकांनी जी सुरतेची लूट करून आणली, त्या वेळेला त्यांनी त्या सुरतेच्या जो कोण हा होता राजा, म्हणजे बादशाह जो कोण होता, हां, सुभेदार, त्या सुभेदाराची सून त्यांनी त्या संपत्तीच्या बरोबर त्या सुनेलाही आणलं होतं शिवाजीच्याकडे. आता हे जर उलटं घडलं असतं, हिंदूंची एखादी स्त्री जर त्या पक्षामध्ये गेली असती तर तिला कशी वर्तणूक दिली असती. त्याच्या उलट शिवाजींनी त्या सुनेला जे म्हटलं की माझी आई तुझ्यासारखी सुंदर असती तर मी तसा सुंदर झालो असतो, अशा प्रकारे त्यांनी उद्गार काढले. तर त्या स्त्रीला अत्यंत सुरक्षितपणे आणि सर्व तिला जे काही त्यांनी दिलं त्या सर्वासह त्यांनी परत त्या सुभेदाराकडे पाठवलं. म्हणजे ह्याचाच अर्थ की शत्रू पक्ष असला तरी तो मित्र पक्ष असो नाही तर शत्रू पक्ष असो, आपली वृत्ती ही अशा बाबतीमध्ये समान असली पाहिजे. तर असं त्यांनी ते पहिल्या ह्याच्यात म्हटलंय. आणि पुढे म्हटलंय सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते, म्हणजे अशा माणसाला गुणातीत म्हणतात असं शेवट केलाय. पण पहिल्यांदा आधी म्हटलंय सर्वारंभ परित्यागी, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की सर्वारंभ म्हणजे कुठल्या कर्माचा तो आरंभच करत नाही म्हणजे तो कर्मच करत नाही, असा चुकीचा अर्थ त्या ठिकाणी घेऊ नका. ह्याचा अर्थ असा आहे की त्या माणसाला कुठलंही कर्तव्य किंवा कर्म करत असताना हे मी करतोय हे अशा भावनेने ज्या वेळेला माणूस आरंभ करतो, म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान मनामध्ये ठेवून ज्या वेळेला कर्माचा आरंभ किंवा कर्माचा संकल्प केला जातो
तसा कधी तो संकल्प किंवा आरंभ करत नाही की हे माझं कर्तृत्व आहे, ही भावनाच त्याच्या मनामध्ये नसते. त्या ठिकाणी एक कर्तव्य आहे, त्याच्या देहाकडून ते केलं जात आहे, त्याच्या गुणांकडून ते केलं जात आहे, हे त्याला माहिती असतं. आणि त्यामुळे त्या सर्वारंभ परित्यागी ह्याचा असा अर्थ आहे की तो कामच करत नाही, कर्म करत नाही असं नव्हे, तो कर्म करतो, पण कर्तृत्वाचा भाव मनामध्ये ठेवून तो कर्माचा आरंभ करत नाही. त्याला ते उचित आहे, त्यांनी ते करणं विहित आहे, म्हणून ते कर्म तो करत असतो. आता पुढे ओव्या आहेत. का सुहृदपासी आले अथवा वैरीवर पडे झाले, तरी नेणे राती पाहले तेज जेवी. म्हणजे पाहाले असा शब्द आहे तो, तेज जेवी. आधी ओवी आहे. हो हो, नाही ती आपण गाळली तरी चालेल म्हणून मी घेतली नाही. कारण त्याची बुद्धी कशी आहे, ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणून गांजीला, वृषगंजी वेडीला केला राव. म्हणजे जे आधी आपण आत्ता पाहिलं ना की शत्रू असो किंवा मित्र पक्ष असो, तशाच सारखी ती ओवी आहे म्हणून मी ती घेतली नाही. पुढची ओवी घेते, 63वी. का सुहृदपासी आले अथवा वैरीवर पडे झाले. तोच भाव पुन्हा या ठिकाणी आहे, ह्या ओवीतही तोच भाव आहे. परी नेणे राती पाहाले तेज जेवी. पहिल्यांदा आहे, पुढचा जो भाग आहे तो आधी घेते की तेज ह्याचा अर्थ सूर्य. तेज देणारा कोण, तर सूर्य. तर सूर्याच्या बाबतीमध्ये सूर्य कधी रात्र झाली आहे का पाहाले याचा अर्थ उजाडलंय याची हे जाणत नाही. सूर्य कधी जाणत नाही की उजाडलंय, तो आपला येतो जातो. सूर्य उगवलाय, उजाडलंय का रात्र झाली आहे हे आपल्याला कळतं, सूर्याला कधीच कळत नाही. तर रात्र आहे का उजाडलंय हे सूर्य जसा जाणत नाही, त्याचप्रमाणे सुहृदपासी आले अथवा वैरी वरपडे झाले. म्हणजे सुहृद ह्याचा अर्थ आपले मित्र पक्ष ते जवळ आले आहेत का शत्रू अंगावरती धावून आलेला आहे, हे असा विचार तो करत नाही. म्हणजे काही विशिष्ट वेळेला की वैरी आले म्हणून त्यांच्याशी अत्यंत शत्रुत्वाने वागायचं असं नाही आहे. ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग नाही आहे त्यावेळेला सगळे समान आहेत, अशा प्रकारची वृत्ती त्याची असते. आता मध्ये पुन्हा 64वी ओवी गाळते, तशाच प्रकारचे म्हणून गाळते. आता 65वी ओवी. आणिकही एकुपाही, म्हणजे आणखी आता त्या गुणातीताचं आणखी एक वर्तन सांगतायत म्हणून ही ओवी घेते. आणिकही एकुपाही आचारू तयाता ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. म्हणजे जे आता श्लोकामध्ये होतं ना की तो कर्मारंभ करत नाही असं जे म्हटलेलं होतं ना, तो विचार या ठिकाणी आहे की व्यापारासी नाही झाले दिसे. म्हणजे सर्व कर्म जणू काही आपणच करतोय, हा जो कर्तृत्वाचा जो काही भाव असतो त्या कर्तृत्वाचा लोप. कर्म करायचं पण कर्तृत्वाचा त्याच्या ठिकाणी लोप झालेला असतो. व्यापार ह्याचा अर्थ की कर्माचा अभाव नव्हे पण कर्तृत्वाचा अभाव. कर्तृत्वाचा अभाव की कर्तृत्वाचा भाव जो असतो त्या भावाचा अभाव असं
त्याच्या बाबतीत असतं. आणि काही एकुपाही आचारू तयाच्या ठाई, तर तो अशा प्रकारे असतो, जे मगाशी आपण श्लोकामध्ये पाहिलं आहे, त्यामुळे फार विवेचन करत नाही. तेच पुढे आहे पहा पुढच्याही ह्याच्यामध्ये, सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळे, जळती का कर्मफळे ते तो आगी, असं म्हटलंय. सर्वारंभा उटकले म्हणजे पुन्हा ह्याही ठिकाणी सर्वारंभा उटकले म्हणजे तो कर्माचा आरंभ करत नाही असं नाही, तर कुठल्याही कर्माच्या मी करतो ही भावना कर्माच्या प्रारंभाच्या ठिकाणी तो ठेवत नाही. स्वतःच्या कर्तृत्वाची भावना तो ठेवत नाही, तो असा संकल्प तो करत नाही. आणि त्यामुळे जळती का कर्मफळे ते तो आगी, म्हणजे असा त्याचा भाव असल्यामुळे कर्मफळाचाही तो विचार करत नाही. कर्मफळं त्या आगीमध्ये जळूनच जातात, कारण त्याच्या मनामध्ये मी कर्म करतो हा भाव नाही, त्यामुळे कर्मफळ मला मिळालं पाहिजे हाही भाव नाही, आपोआपच तेही जातं. आता पुढची जी ओवी आहे त्यातले शब्द नीट अर्थ त्याचा लक्षात घ्या. दृष्टाचे निनावे भावोची जीवी निगवे, सेवी जे स्वभावे पैठे होये. दृष्टाचे निनावे हा जो म्हटलेला आहे असं त्याचा अर्थ दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे इहलोक आणि परलोक. इहलोक, अदृष्ट म्हणजे परलोक, आपल्याला दिसत नाही ना, म्हणून अदृष्ट म्हणजे परलोक आणि दृष्ट म्हणजे इहलोक. म्हणजे इहलोक आणि परलोक यामध्ये मिळणारे जे भोग असतात ते आपल्याला स्वर्गलोक मिळावा, मग तिथे सगळे भोग मिळावे, हे परलोकाचं हे झालं. इहलोकाचे भोग त्यासाठी जे कर्म माणूस करतो की यज्ञ करायचा, म्हणजे मग तो यज्ञ केल्यामुळे परलोकामध्ये आपल्याला म्हणजे स्वर्गामध्ये आपल्याला स्थान मिळेल, स्वर्गाची सगळी सुख मिळतील वगैरे वगैरे, ह्या ज्या आकांक्षा असतात त्या आकांक्षा, त्या भोगासंबंधीच्या आकांक्षा ज्या असतात त्या सगळ्या अदृष्टाचे नावे भावोची जीवी नुगवे, म्हणजे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा भावच न उगवे. नुगवे म्हणजे न उगवे, त्याच्या मनामध्ये अशा आकांक्षेला काही स्थानच नसतं. सेवी जे स्वभावे पैठे होय, म्हणजे स्वभावे म्हणजे प्रारब्ध आपलं जे असतं त्या प्रारब्धाने जे काही आपोआप त्याच्या वाट्याला येतं. स्वभावे म्हणजे प्रारब्धाने जे काही वाट्याला येतं. आपल्याला माहिती आहे प्रारब्धाने सगळ्यांचं काही प्रारब्ध सम नसतं. कोणाच्या वाट्याला काही भोग जास्ती असतात, कोणाच्या वाट्याला कमी असतात. आपण विचार करतो की मी काय वाईट केलं म्हणून माझ्या वाट्याला असे भोग यावेत किंवा हे मला भोगावं लागावं वगैरे. तर त्या संबंधी जे काही त्याच्या वाट्याला येतं स्वभावे म्हणजे त्याच्या प्रारब्धाने जे काही समोर येऊन ठाकतं ते त्याचं तो सेवन करतो, म्हणजे ते तो मान्य करतो. जे प्रारब्धाने त्याच्या वाट्याला येतं ते तो मान्य करतो. आता पुढे मधली एक ओवी गाळली आहे आणि पुढे 69वी ओवी आहे. तिथे असं म्हटलंय, आता किती हाची विस्तारू जाणे ऐसा आचारू, तया तोची साचारू गुणातीत. अर्जुना आता किती मी विस्तार करून सांगू, हा असा आचार ज्याचा असतो तो खरा गुणातीत असतो, हे तू लक्षात घे, असं आता शेवटी सांगितलं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जात आहे आणि त्याचा पुढचा श्लोक सुरू व्हायच्या आधी ओवीमध्ये हा विचारलेला आहे की गुणाते अतिक्रमणे घडे उपायुवे,
जेणे तो आता आणिकू ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. म्हणजे गुणाते अतिक्रमणे, म्हणजे गुणांच्या पलीकडे, परवते, अतिक्रमण. गुण तर आपल्यामध्ये असतात, पण त्या गुणांच्या अधीन न होता आपण त्यांच्या पलीकडे कसं जाऊ शकतो, हे त्याला कसं काय घडू, त्याच्या बाबतीत कसं घडतं, हे आता त्याच्या किंवा कोणाच्याही बाबतीत हे कसं घडू शकतं ते आता मी तुला सांगतो. आणि ते ऐक असं श्रीकृष्ण म्हणतायत. आणि आता श्लोक आहे 26वा श्लोक असा आहे, पुन्हा योग्य प्रकारे फोडत मी तो वाचते आहे. तो जो पहिल्यांदा माम शब्द आलेला आहे तो आपण पुढे घेतोय. कसं वाचायचं बघा. यहा म्हणजे हा जो माणूस आहे, गुणातीत जो माणूस आहे, यहा अव्यभिचारेण, तिथे आहे ना यहा मध्ये एक असा तो एस आहे, तिथे अ आहे, तर तो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. यहा अव्यभिचारेण भक्तियोगेन माम सेवते असं वाच. माम जो पहिल्यांदा माम शब्द आहे तो पुढे घ्या, म्हणजे मला तो सेवा करतो, माझी कशी म्हणजे भक्ती करतो. कशी करतो तर अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, माम सेवते. आलं लक्षात? माम सेवते असं वाचायचं. 6 गुणान समतीत्य ब्रह्मभूयाय कल्पते. 6 एतान गुणान समतीत्य ब्रह्मभूयाय कल्पते असं. 6 एतान गुणान समतीत्य ब्रह्मभूयाय कल्पते असं वाचायचं. म्हणजे काय तर तो या गुणांच्या 6 एतान गुणान म्हणजे हे जे 3 गुण आहेत तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे, समतीत्य म्हणजे तो पलीकडे जाऊन तो जातो आणि म्हणून त्याला ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे त्याला ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. त्याला ब्रह्मत्वाची प्राप्ती होते. पण त्या गुणांच्या पलीकडे जाण्याच्या आधी हा जो पहिला श्लोकातला भाग आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या की अव्यभिचारेण भक्तियोगेन माम सेवते, हे जास्ती महत्त्वाचं आहे की तो माझी भक्ती करतो. कशी तर अव्यभिचारी भक्ती करतो आणि मग म्हणून तो गुणांच्या पलीकडे जातो, म्हणून तो गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे त्याला तो ब्रह्मभूत होतो असं म्हटलं जातं. तर हे अशा तो पहिला भाग आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे. ते कसं ते आता ओव्यांमध्ये पहा. 71 ओवी आहे. तरी व्यभिचाररहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जापळू शके. म्हणजे तो व्यभिचाररहित आहे. आता मी आधी ह्या शब्दांचं स्पष्टीकरण करत नाही. व्यभिचार कशाला म्हटलंय हे मी आत्ता सांगत नाही, कारण ओव्यांमध्ये फार सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. तिथेच आपण ते पाहूया म्हणून मी आधी सांगत नाही. तर तो कसा असतो तो व्यभिचार, कारण आपण ज्या वेळेला भक्ती योग शिकलो त्यावेळेला व्यभिचारी भक्ती म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं. पण या ठिकाणी व्यभिचारी भक्ती, व्यभिचाररहित भक्ती म्हणजे काय त्याचं सुंदर वेगळ्या प्रकारे अर्थ सांगितलेला आहे, तो आपण पाहूया. तर व्यभिचाररहिते चित्ते,
व्यभिचार ह्याचा अर्थ की एकाला सोडून दुसऱ्याचा विचार करणं, असा प्रकार त्याला व्यभिचार असं म्हणतात. तर व्यभिचाररहित चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जापळू शके. म्हणजे तो अशा प्रकारे माझ्याशी भक्तीने युक्त होतो. भक्तियोग याचा अर्थ युक्त होतो. अशी व्यभिचाररहित भक्ती करून तो माझ्याशी युक्त होतो, माझी सेवा करतो, तो माझ्याशी युक्त होतो. आणि म्हणून गुणाते जाकळू शके. म्हणजे गुणांना तो ताब्यात ठेवू शकतो, नियंत्रित करू शकतो. जाकळू शके म्हणजे तो नियंत्रित करू शकतो, ताब्यात ठेवू शकतो. आता पुढे पहा, पुढची ओवी. तरी आता पुढे ते स्पष्ट करतायत ना, यात प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करतायत. तरी कोणू मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आभवीची निवृत्ती होवावे लागे. म्हणजे मी कोण आहे, आता भगवंत म्हणतात की मी कोण आहे, माझी भक्ती कशी, अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय किंवा एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय, हे सगळं आघवीची निवृत्ती होवावी लागे. म्हणजे प्रथम हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय, ज्ञानदेवांनी म्हटलंय. श्रोत्यांना सांगतायत की हे सगळं आधी स्पष्ट व्हायला पाहिजे, तर ते आता मी स्पष्ट करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मधलं थोडंसं गाळून 77वी ओवी बघा, कारण मधल्या ह्याच्यामध्ये थोडी उदाहरणं घालून थोडं वाढवलं आहे म्हणून ते मी घेत नाही. 77वी ओवी बघा. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आगवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. म्हणजे हे सगळं जे विश्व आहे हे काय आहे, तर हे मीची पै आगवे. म्हणजे भगवंत म्हणतायत हे विश्व म्हणजे मीच आहे, हे त्याला कळलेलं असतं की भगवंत ईश्वरच आहे, हे त्याला पूर्णपणे कळलेलं असतं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी म्हटलं ना मी कोण, भक्ती कशी, हे जे सगळं म्हटलंय ते आता स्पष्ट करताय की मी विश्व म्हणजेच मी, हे त्याला पूर्णपणे कळलेलं असतं. चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. म्हणजे चंद्र पाहण्यासाठी आपल्याला काही चंद्रबिंब सोलावं लागत नाही, त्याच्यावरचं काही आवरण काढावं लागत नाही. तसं मला पाहण्यासाठी विश्वावरचं आवरण काढून किंवा विश्वाला बाजूला सारून मला तुम्ही पाहू शकत नाही. सोडणं येतं म्हणून तर सोडणं हा शब्द आलेला आहे की विश्वाला बाजूला सारून, विश्वाला सोलून तुम्ही मला पाहू शकत नाही, विश्वाला सोलून तुम्ही मला पाहू शकत नाही, हे त्यांना सांगायचं. म्हणून ते चंद्रबिंब सोलावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कारण मी विश्व म्हणजे मीच आहे, तर विश्वापासून मला वेगळं करून तुम्ही मला पाहू शकणार नाही असं त्यांना सांगायचं. आणि ते सांगताना पुन्हा काही उदाहरणं दिली आहेत. घृताचे थिजलेपण न मोडिता घृताची जाण. म्हणजे काय, तो म्हणजे तुपाचं थिजलेपण म्हणजे आता थिजलंय, घट्ट झालेलं आहे तूप, तर ते न मोडिता म्हणजे ते काय असं अगदी हे तूप आहे का म्हणून पाहण्यासाठी आपल्याला ते काय असं मोडून त्याचे तुकडे करून पाहावे लागत नाही. तर ते घृत जे आहे ते आपल्याला कळतं का न आटिता काकणं सोन्याची. ते म्हणजे प्रत्येक वेळेला सोनं आठवूनच काकण ते सोन्याचं आहे का नाही हे पाहावं लागत नाही. हल्ली खूप सोन्याचे असे दागिने येतात, पण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सोनाराच्या दुकानात जर गेलात ना, त्यांना बरोबर ते बघून तुम्ही 2
कॅरेट, एक कॅरेट कसलंही घालून जात त्यांना बरोबर कळतं की हे खरं आहे का खोटं आहे. त्यांना आठवावं लागत नाही. फक्त आपल्याला ते मोडायचं असेल आणि त्याची किंमत करायची असेल तरच ते आठवतात, नाहीतर त्यांना बरोबर कळतं. तर काकण न आठवता, आता ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये हे असलं 2 कॅरेट वगैरे आलंच नव्हतं, 1 कॅरेट वगैरे. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे की सोन्याचं काकण म्हणजे बांगडी, काकण म्हणजे बांगडी. न आठवता ते कळू शकतं की हे सोनं आहे. तसं मधली आता आणखी एक तशीच ओवी आहे, ती गाळून पुढे 80 ओवी, 380 ओवी. म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे, तैसा नवे आघवे सकटाची मी. म्हणजे विश्व सगळं बाजूला सारून मग तुम्ही मला पाहायचंय असा मी नाही आहे. तर विश्व म्हणजेच मी आहे. सकटाची मी म्हणजे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. तुम्हाला मागे एक उदाहरण येऊन गेलं होतं, आठवत असेल तर पहा की आपण एक बी पेरली की अनेक कणसं लागतात आणि त्या कणसामध्ये अनेक मग त्या दाणे असतात. मग ते मूळचा दाणा कुठला हे शोधायला आपण जर कितीही निवडलं तरी मूळचा दाणा आपल्याला शोधता येत नाही. हे उदाहरण आपण जसं मागे पाहिलं होतं ना, तशाच प्रकारे आत्ता हा विचार आहे की मला पाहण्यासाठी विश्व बाजूला करावं लागत नाही. असं विश्व बाजूला करून मी तुम्हाला दिसेन, निवडलं आहे सगळं विश्व बाजूला, मग मी तुम्हाला दिसेन असं नाही. तर हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे हे तो बरोबर जाणत असतो. जो ज्ञानी आहे, जो गुणातीत आहे, तो हे जाणत असतो. ऐसे नि माते जाणीजे, आता तो गुणांच्या पलीकडे कसा जातो हे सांगतायत ना. म्हणून पुढची ओळी पहा. ऐसे नि माते जाणीजे, ते अव्यभिचार भक्ती म्हणजे. येत भेदू काही देखीचे, तरी व्यभिचारू तो. म्हणजे अशा प्रकारे विश्व म्हणजेच मी असं जाणणं ही अव्यभिचारी भक्ती आहे. लक्षात आलं की सगळं विश्व म्हणजेच ईश्वर. आपण विश्वातल्या एखाद्या माणसाला कमी लेखतो, कोणाला जास्ती मोठा हे फार श्रीमंत आहे म्हणून, किंवा मोठा काहीतरी प्रतिष्ठित आहे, अमिताभ बच्चन आहे म्हणून त्याला फार मोठा मान देतो, आणि एखाद्या गरीब बिचाऱ्याला आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. तर हे जे आहे इथे आपण चुकतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले की सगळं विश्व म्हणजे मीच आहे. तर त्यामुळे कोणाला वेगळा जर तुम्ही भेद केला तर मग तुम्ही कसे व्यभिचारी आहात. आणि जर तुम्ही अभेद केला, जर तुम्ही सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहिलं तर ती अव्यभिचारी भक्ती असते. ती अव्यभिचारी भक्ती असते. या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते, आपण या सकट माते जाणावे का. म्हणून या कारणे भेदाते सांडुनी, सगळा भेद मनातून काढून टाकायचा, चित्तातून काढून टाकायचा. आणि स्वतः सकट आपण या म्हटलंय पहा, आपण या सकट माते जाणावे. आपल्या सकट सगळं विश्व म्हणजे ईश्वरच आहे असं जाणावं. ती अव्यभिचारी व्यक्ती. पार्था सोनयाची टीक, सोनयासी लागली देख, तैसे आपण पे आणिक मानावे ना. म्हणजे माझ्याहून वेगळं मानू नये. आपण पे आणिक ह्याचा अर्थ वेगळं, म्हणजे बाकीचं काही वेगळं आहे असं मानू नये. कारण सोन्याची टिकली सोन्यावरती जर लावली तर ते पण सोनं आणि हे पण सोनंच. तर तसं हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे हे जाणणं म्हणजे अव्यभिचार.
तेजाचा तेजौनी निघाला, परी तेजीचे असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू हो बाबा. रश्मी म्हणजे किरण. किरण तर तो किरण कसा असतो की तेजातून, त्या सूर्यातून निघालेला किरण तो तेजाशी संबंधितच असतो, तो तेजाचाच किरण असतो. तर त्याचप्रमाणे हा बोध होवावा की हे सगळं विश्व जे आहे ते माझ्याशी संबंधित आहे, माझ्यापासून वेगळं नाही आहे, हा बोध मनामध्ये झाला पाहिजे. पुढे आणखी एक चांगलं उदाहरण आहे म्हणून घेते. 86 ओवी बघा. हो का तरंगू लहानू, परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहेची जा. तरंग म्हणजे लाट, लहान असली तरी सुद्धा समुद्राहून वेगळी नाही. मोठी लाट म्हणजे समुद्र, छोटी म्हणजे समुद्र नाही असं नव्हे. छोटी लाट म्हणजे समुद्र. त्याचप्रमाणे एखादा फारशी काही मोठी उन्नती नाही आहे प्रापंचिकदृष्ट्या असा माणूस असला तरी सुद्धा तो ईश्वरापासूनच आलेला आहे, ईश्वरच आहे तो, हे आपण लक्षात घ्यायचं. तर म्हणून अशी ही उदाहरणं दिली. ऐसेनी या समरसे, दृष्टी जे उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू, त्याला आम्ही भक्ती म्हणतो असं भगवंत म्हणताय. असं समरस होणं की सगळ्यांना समान लेखणं, अशा प्रकारची वृत्ती ज्या वेळेला भक्तीमध्ये असते त्यावेळेला आम्ही त्याला भक्ती म्हणतो. आणि ही भक्ती म्हणजे कशी? आता ही जी भक्ती आहे ही ज्ञानी भक्ती आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? ही ज्ञानी भक्ती आहे. ही कोणालाही कमी लेखायचं नाही, सगळे मुळी त्या परमेश्वराचेच अंश आहे. ही ज्ञानी भक्ती आहे. आणि म्हणून पुढे असं पुढची ओवी जी आहे 88 ती अशा प्रकारची आहे. आणि ज्ञानाचे चांगावे, येची दृष्टी नावे, योगाचेही आगवे सर्वस्व हे. म्हणजे ही जी भक्ती आहे की ज्याच्यामध्ये असं ज्ञान आहे त्याला काय म्हटलंय? ज्ञानाचे चांगावे, म्हणजे ज्ञानाचं जे सर्वात उत्तम स्वरूप ते हे ज्ञानाचं उत्तम स्वरूप, चांगलेपण, ज्ञानाचं चांगलेपण, चांगावे म्हणजे ज्ञानाचं उत्तम स्वरूप किंवा ज्ञानाचं चांगलेपण म्हणजे इयेची दृष्टी. ही दृष्टी, ही जी दृष्टी आहे ती सगळे सारखेच आहेत. ही जी दृष्टी आहे ती ज्ञानाचं चांगलेपण आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे म्हटलंय योगाचेही आगवे सर्वस्व हे, म्हणजे ज्याला आपण योग म्हणतो त्या योगाचंही सर्वस्व हेच आहे. योगाचंही सर्वस्व हेच आहे. म्हणजे लक्षात घ्या की योग म्हणजे काय? ईश्वराशी युक्त होणं. बरोबर आहे ना? ईश्वराशी आपण युक्त कधी होतो? ज्या वेळेला अशी ज्ञानाची दृष्टी आपल्यामध्ये असते की सर्व काही ईश्वरापासूनच आलेलं आहे आणि म्हणून कोणातही भेद करायचा नाही. ही व्यभिचाररहित दृष्टी ज्या वेळेला आपल्यामध्ये असते त्यावेळेला आपण त्या ईश्वराशी युक्त होतो. आता पुढे एक ओवी सोडून 90वी 390वी ओवी घेते. कुहेसी आकाशा, तोंडी सांदा नाही जैसा, तो परम रसू तैसा एकवट्टे गा. मुद्दाम मी ही ओवी घेतली कारण सहजपणे पटकन त्याचा अर्थ लक्षात येत नाही म्हणून मी ओवी घेतली ही. कुहेसी आकाशा, तोंडी सांदा नाही जैसा, याचा अर्थ नीट लक्षात घ्या. कुहा म्हणजे विहीर. विहीर कशी असते? विहिरीमध्ये काही मर्यादेपर्यंत पाणी असतं, त्याच्यानंतर वरती रिकामी जागा असते. बरोबर आहे ना? अगदी काय काठोकाठ पाणी नसतं, मध्ये थोडी जागा रिकामी असते.
आता ती जी रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेमध्ये काय असतं? आकाश असतं, अवकाश असतो. कुठलीही पोकळी असेल त्या ठिकाणी अवकाश असतं. मग ते भांड्यातलं असो किंवा विहिरीतलं असो, जो रिकामा भाग आहे त्या ठिकाणी आकाश असतं. आणि इथे काय म्हटलंय? कुहेसी आकाशा तोंडी, म्हणजे कुहेसी तोंडी असा खरा तो शब्द आहे. कुहेच्या विहिरीच्या तोंडाला जे आकाश असतं ते आकाश आणि वरचं आकाश ह्याच्यामध्ये सांदा नाही जैसा. आलं लक्षात? हां, अर्थ ह्यात असा घ्यायचा आहे आपल्याला की कुहेच्या तोंडी, विहिरीच्या तोंडी जे आकाश आहे ते आकाश आणि वरचं आकाश ह्याच्यामध्ये काही सांदा नाही आहे. आपल्याला कळत पण नाही की हे आकाश आणि ते आकाश एक आहे किंवा ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे असं काही आपल्याला कळत नाही. तर तो अर्थ याच्यामध्ये कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा, तो परमरसू कैसा एकवटेगा. म्हणजे त्याप्रमाणे हा जो आहे हा माणूस हा परब्रह्माशी असा एकवटलेला असतो. त्याच्यामध्ये तो कसा एकवटला आहे हे आपल्याला कळणारच नाही. सांदा नाही आहे मध्ये, तो एकवटलेला आहे. त्याला जाणीवच आहे की आपण परमात्म्याचं रूप आहोत आणि हे सगळं विश्व हे परमात्म्याचंच रूप आहे, अशा प्रकारची वृत्ती त्याच्यामध्ये असते. तर तो असा परमात्म्याशी परमरसू तैसा एकवटेगा, म्हणजे परमात्म्याशी असा तो एकवटलेला असतो. आता मधली 91वी ओवी सोडून पुढची घेते, जिथे फार सुंदर एक विचार आहे ही ओवी घेते. मधल्या आधीच्या ओवीमध्येही तो आला आहे, पण पुढच्या ओवीमध्ये 92 ओवीमध्ये फार सुंदर आलेला आहे. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जै अवतरे, तै तियेही सकट सरे आपैसया. म्हणजे आता तो कसा एकवटलेला आहे? तर पहिल्यांदा काय होतं, एकवटलेला असताना सोहम म्हणजे सहा अहम, हां म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तो ब्रह्म म्हणजेच मी आहे असं, अशा प्रकारची भावना मनामध्ये येते. पहिल्यांदा काय होतं की सोहम वृत्ती येते, पण त्याचं एकवटणं इतकं आहे, तो परमात्म्याशी इतका एकवटलेला आहे की ही जी सोहम वृत्ती आहे ती जी पहिल्यांदा अवतरली आहे, तई तियेही सकट सरे आपैसया असं म्हटलंय. म्हणजे ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप जाते. आधी सोहम वृत्ती येते, लक्षात आलं? ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप जाते. याचं कारण काय की लक्षात घ्या की सहा अहम, ह्याच्यामध्ये पुन्हा सहा म्हणजे तो परमात्मा, अहम म्हणजे मी, म्हणजे दोन भेद झाले ना, भेद दाखवलाय त्याच्यामध्ये. सोहम मध्ये भेद आला, अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी सुद्धा भेद आला की अहम वेगळा आहे ब्रह्म वेगळे, असं तुम्ही दोन शब्द वापरले, ती भावना सुद्धा जाते. सोहम वृत्ती सुद्धा जाते की मी म्हणजे परमात्माच आहे असं म्हटल्यानंतर मग पुन्हा वेगळं सोहम म्हणण्याला सुद्धा अर्थ राहत नाही, अहम ब्रह्मास्मी म्हणण्याला सुद्धा अर्थ राहत नाही. त्याच्या पलीकडे तो गेलेला असतो, इतका तो एकवटलेला असतो. किती सुंदर कल्पना आहे बा, फार सुंदर. नाही, विश्व तर झालंच, विश्व आणि मी याच्यातही अंतर नाही, विश्व आणि परमात्मा याच्यातही अंतर नाही. पण सोहम जेव्हा म्हणतो त्यावेळेला मी आणि तो ह्याचाच आपण विचार करतो, किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणतो तेव्हा मी
आणि ब्रह्म याचाच आपण विचार करतो. पण हे दोन शब्द आपण वापरतो त्यावेळेला कुठेतरी तो ब्रह्म आणि मी हे दोन भेद काहीतरी एक भेद काहीतरी वेगळा मनामध्ये आलेला आहे की मी तोच आहे म्हटलंय पण तरी सुद्धा मी वेगळा आहे. आता इथे म्हटलं की तो इतका एकवटून जातो की ती सोहमवृत्ती सुद्धा जाते. काय उच्च भावना आहे, अतिशय सुंदर भावना आहे. आणि म्हणून मला ही ओवी अतिशय ह्याच्यातली आवडते की सोहमवृत्ती ऐसेनी मग परस्परे ते सोहमवृत्ती जयी अवतरे तै तियेही सकट सरे आपैसया. काय सुंदर विचार आहे, फार उच्च प्रतीचा विचार आहे. आणि ते सांगताना उदाहरण दिलेलं आहे पुढे 93 ओवी बघा. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हे टाके. सैंधव म्हणजे मीठ पाण्यात पडलं की ते पाण्यात विरघळून जसं जातं तसा तो विरघळूनच गेलेला आहे. ना पुढे पण चांगली आहेत उदाहरणं म्हणून घेते. ना तरी जाळूनी तृण वनीही विझे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान नुरे. ज्ञान सुद्धा उरत नाही, ज्ञान नुरे न उरे असं म्हटलंय. ज्ञान सुद्धा उरत नाही, भेदुनी सगळा भेदच संपलाय. की जसं तृण जाळल्यानंतर वन्नी पण विजून जातो काही काळाने. तृण सगळं जळलं मग तो वन्नी विजतो, त्याला काहीतरी इंधन लागत असतं, ते तृण हे इंधन असतं, ते संपलं की मग तोही विजतो. त्याप्रमाणे भेदू नाशुनी जाणं ज्ञान नुरे. इतका भेद संपतो की शेवटी ज्ञान ज्ञाता सगळंच एकच होऊन जातं, काहीच उरत नाही. पुढचं पण छान आहे ओवी. माझं पहिलं पण जाये भक्त हे ऐल पण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. आहे ना, किती सोपं आहे ना. माझं पहिलं पण म्हणजे आपण एरवी भगवंत हा आपल्या पलीकडे म्हणतो, तर माझं पहिलं पण जाये भक्त ऐलपण ठाय. म्हणजे आपण नेहमी भक्त अलीकडे भगवंत पलीकडे असं म्हणतो. हे सगळं संपतं आणि अनादि ऐक्य जे आहे की अनादि काळापासून तो जो त्याच्यामध्येच होता, तो वेगळा नव्हता, त्याच्यातूनच हे सगळं विश्व आणि आपण सगळे निर्माण झालेलो आहोत. ते जे अनादि ऐक्य होतं तेच राहतं, शिल्लक राहतं. निवडे याचा अर्थ ते शिल्लक राहतं. बाकीचं अलीकडे पलीकडे मी तो हे सगळं भेद हे सगळं नाहीस होतं. आता पुढे पहा. आता गुणात येतो कीर्ती जिणे या 90 गोष्टी जे एकपणाही मिठी पडो सरळी. म्हणजे आता त्याच्यामध्ये हे जे देहाचे जे गुण असतात ते अर्जुना आता त्या सगळ्या गुणांना म्हणजे तो जिंकतो. जिणे शब्द आहे पहा. जिणे म्हणजे तो जिंकतो, ही भाषाही राहत नाही. गुणांना तो जिंकतो किंवा गुणांना तो नियंत्रित करतो. मगाशी आलाय हा शब्द, बरोबर आहे की तो गुणांना नियंत्रित करतो, कंट्रोल करतो, नियंत्रित करतो, आपल्या ताब्यात ठेवतो. हे मगाशी आलं होतं. पण आता इतकं ऐक्य होऊन जातं की ही भाषा संपूर्णच जाते की त्यांनी गुणांना जिंकलंय, गुणांना ताब्यात घेतलंय, ही भाषाही राहत नाही. कारण आता इतका एकपणा निर्माण झालाय की आता ह्या एकपणाला साक्षी पण कोणी नाही. अशी मिठी असा जो मिठी पडव सरळी असा जो शब्द आहेत ना, त्याचा अर्थ असा आहे की
असं एकपण निर्माण झालंय की आता त्याला साक्षी पण कोण नाही, अशा प्रकारचं हा सुंदर विचार आहे. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा, हे तो पावे जो ऐसा माते भजे. फार काय सांगू किंबहुना, म्हणजे आता आणखीन काय सांगू तुला. सुदंशा हे ह्याला म्हटलंय अर्जुनाला. ह्या शब्दाचा तुमच्या पुस्तकांमध्ये काय अर्थ दिलाय तो बघा. माझ्याकडे पुस्तक नव्हतं आणि त्यामुळे मी अर्थ कुठे पाहू शकले नाही, पण मी जो अर्थ याचा लावते तो असा. काय मर्मज्ञ, मर्मज्ञ ठीक आहे, पण सुदंशा तो जो दंश शब्द आहे ना, तो का त्याच्यामध्ये आलेला आहे, तो माझ्या दृष्टीने असा आहे की मर्मज्ञ बरोबर आहे, पण तो मर्मज्ञ कधी होतो तर दंश जो असतो ना, की पहा साप दंश करतो त्यावेळेला ते विष आतमध्ये पोचतं. तसं ज्ञान आपल्या आतमध्ये पोचायला, तो मर्मज्ञ होण्याला, त्याला अशा प्रकारचं तो आहे अर्जुन, की तो जे ज्ञान त्याला दिलं जातं ते असं त्याच्या आतमध्ये पोचतं. दंश असा अर्थ मी घेतला. माझ्याकडे खरोखर पुस्तकच नव्हतं. पुस्तक मी माझं पुस्तक हिला दिलं आहे आणि त्यामुळे माझ्याकडे अर्थ बघायला, आणि हा कुठेच मिळेना. मी माझ्याकडे जी इतर पुस्तकं होती त्याच्यात ह्याचा अर्थ असा नव्हता, आणि म्हणून मर्मज्ञ हा शब्द बरोबर आहे, पण तो मर्मज्ञ का होतो, तो सुदंश आहे. असं तो त्याला आत गेले, ते ज्ञान त्याच्या आत पोचलेलं आहे, आणि म्हणून त्याला अर्जुनाला सुदंशा म्हटलंय. असा माझा मी अर्थ घेतला. तर अशा प्रकारे तो ब्रह्मत्वाला आता गुणात येतो ऐशी दशा, म्हणजे गुणांच्या तो इतका पलीकडे गेलेला आहे, अशी त्याची दशा झाली आहे. ते ब्रह्मत्व गा, की तो ब्रह्मत्वाला पोचतो, असं अर्जुनाला म्हटलेलं आहे. की मर्मज्ञ अर्जुना सुदंशा, म्हणजे अशा अर्जुना की तुला हे सगळं मी सांगतोय हे तुझ्या आत पोचतंय असं मला माहिती आहे, आणि म्हणून मी तुला हे सांगतोय की तो ब्रह्मत्वाला, ब्रह्मत्व हे तो पावे जो ऐसा माते भजे, अशा प्रकारे जो मला बुजतो, की ज्याच्यामध्ये पूर्णतः व्यभिचार रहित भक्ती आहे. व्यभिचार रहित भक्ती ज्याच्यामध्ये आहे, अशा प्रकारे जो मला बुजतो तो ब्रह्मत्वाला पोचतो, आणि तो गुणातीतही. आता मधल्या 1-2-3 ओव्या गाळून 421 ओवी सुंदर आहे ती घेऊया. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ गा. यया ब्रह्मत्वासीची पार्था, म्हणजे पार्था अर्जुना, ह्या ब्रह्मत्वाला पोचणं, म्हणजे अशा प्रकारे ब्रह्माशी पूर्णतः एकरूप होणं, यालाच सायुज्य मुक्ती असं म्हणतात. याला सायुज्य ऐसी व्यवस्था, म्हणजे याला सायुज्य, युक्त झालाय. आता तो ब्रह्माशी तो युक्त झालेला आहे, योग पावलेला आहे, तर सायुज्य असं त्याला म्हणतात. आणि ह्यालाच पुढे म्हटलंय याची नावे चौथा पुरुषार्थ गा. आता चौथा पुरुषार्थ कुठला? मोक्ष. यालाच मोक्ष म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरचा मोक्ष म्हटलेला नाही. ह्या सायुज्य जिवंत असताना ज्या वेळेला आपण भगवंताशी असे सायुज्य होतो त्याला मोक्ष म्हटलेला आहे. यालाच चौथा पुरुषार्थ म्हटलेला आहे.
पण पुढे आता जातोय आपण, अगदी थोडंसं राहिलंय तेवढं घेऊया. परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान, येथ मी हन साधन गमन हो. पण अर्जुना लक्षात घे की माझं आराधन, आता इथे श्रीकृष्ण बोलतोय बरं का, श्रीकृष्ण बोलते, माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान, येथ मी हन साधन गमेनो. म्हणजे आता त्याला सांगितलंय की तू असं समजू नकोस की ब्रह्मत्वाला पोचायला श्रीकृष्णाचं आराधन केलं. श्रीकृष्ण हा अवतार आहे, हा, तर श्रीकृष्णाचं आराधन केलं, त्याची भक्ती केली की ब्रह्मत्वाला आपण पोचू, असं तू समजू नकोस. हा विचार तू मनात आणू नकोस. बरोबर आहे. तर ब्रह्मत्वाचा माझं आराधन केलं तर तू ह्याला पोचशील. कारण बहुतेक लोक काय करतात, कृष्णाची भक्ती, रामाची भक्ती यासाठीच करतात ना, की भगवंताशी हे व्हावं, मोक्षप्राप्ती वगैरे सगळं जे काय मग त्यांना वाटत असतं. तर असं तू समजू नकोस असं म्हटलंय. आणि मग पुढची ओवी, तरी झणे ऐसे तुझा चित्ती पैसे, पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी. असं मनातून झटकून टाका विचार की माझी आराधना केली की तू ब्रह्मत्वाला पोचशील. हा विचार तू मनातून झटकन काढून टाक. तुझ्या चित्तामध्ये तू यायलाच देऊ नको. का तर ब्रह्म आन नसे मी वाचुनी, ब्रह्म आणि मी वेगळं नाहीच आहे. श्रीकृष्णाने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की ब्रह्म आणि मी वेगळं नाहीच आहे. आणि म्हणून पुढची एक ओवी जी आहे महत्त्वाची खरी आहे, पण ती अशी आहे, 27 पावणे 6 वाजले, काय करायचं, येऊ ना, चालेल ना. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अशा प्रकारे ते श्लोक आहे. पहा मी कसा वाचला आता लक्षात आलं. हां, ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. हां, असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे या ठिकाणी आता श्रीकृष्ण बोलतोय म्हणजे अवतार बोलतोय आणि काय सांगतोय अर्जुनाला की ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. म्हणजे आधी त्यांनी म्हटलं की ब्रह्म आणि मी वेगळे नाही हो, आणि तोच विचार आणखीन एका वेगळ्या प्रकारे सांगितलाय की मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा आहे ब्रह्माचं सगळं जे काही स्वरूप, उत्तम स्वरूप ते मीच आहे. आणि मग ब्रह्माचं स्वरूप काय आहे तर अमृतस्य च. हां, म्हणजे ब्रह्म कसं असतं, अमृत, अविनाशी. हां, अमृत, अव्यय म्हणजे पुन्हा अविनाशी, शाश्वत म्हणजे पुन्हा अविनाशी, धर्मस्य म्हणजे पुन्हा धर्म ज्याला म्हणतात हे तसं त्याचं, आणि सुखस्य एकांतिकस्य च म्हणजे एकांतिक सुख, म्हणजे एकमेव सुख म्हणजे ब्रह्म. असं ब्रह्माचं जे काही सगळं खरं स्वरूप आहे ते मीच आहे असं या ठिकाणी सांगितलंय. आणि त्याला ब्रह्मणोही प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. हे जे शब्द आहेत ह्याचे निरनिराळ्या लोकांनी निरनिराळे अर्थ घेतले. अगदी शंकराचार्यांपासून वेगवेगळे अर्थ घेतले. त्यामुळे मी उगीचच तुमच्या विचारांमध्ये गुंता निर्माण करत नाही की हे काय म्हणतात ते काय म्हणतात.
तर खरं ह्या ठिकाणी फक्त हाच अर्थ आहे की ब्रह्माची प्रतिष्ठा, ह्याचा अर्थ ही जी सांगितली आहे सगळी ब्रह्माचं जे काही ब्रह्म कसं असतं त्याचं जे काही सगळं सांगितलं ते मीच आहे, तीच त्याची प्रतिष्ठा आहे आणि ते मीच आहे असं सांगितलं. बघा आता पुढे ओव्यांमध्येही कसं येतं, अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मी पांडवा, मीची बोली जे आगवा शब्दी. कळलं असेल ना की मी ब्रह्म या नावाने जे ओळखलं जातं ते मीच आहे हे लक्षात घे. आणि शब्दी इही असं जे म्हटलं आहे ते शब्द कुठले जे श्लोकामध्ये आलेत ना, अमृत, अव्यय, शाश्वत, सुख, हे जे सगळे शब्द आलेले आहेत ते सगळे शब्द म्हणजे मीच आहे असं म्हटलेलं आहे. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. कळलं असेल ना, चंद्र आणि चंद्राचं एकूण हे काय, चंद्राचं बिंब, चंद्र आणि चंद्राचं बिंब, मंडळ ह्याचा अर्थ चंद्रबिंब, हे काही वेगळं नसतं. तसंच हे ब्रह्म आणि मी ह्याच्यामध्ये काही भेद नाही असं म्हटलं आहे. त्यानंतर हे ह्या श्लोकाचा अर्थ ह्या ओवीपर्यंत आपण घेतला तर पुरेसं आहे. आता पुढे ज्ञानदेव पुढे त्यांचे काही हे सांगतात. ज्ञानदेव आपल्याला सांगतात किंवा श्रोत्यांना सांगतात. कुठली 8वी ओवी बघा. ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा, सांगतसे वीरा पार्थासी. म्हणजे आता श्रोत्यांना ज्ञानदेव सांगतात की श्रोत्यांना नाही, ह्याला धृतराष्ट्राला सांगतात की भगवंत म्हणजे संजय धृतराष्ट्राला सांगतोय की ऐका अवधारा, अनन्याचा सोयरा, म्हणजे तो जो अनन्याचा सोयरा म्हणजे भगवंत, त्या भगवंतानी पार्थाला असा बोध दिला असं त्याला सांगितलं, असं धृतराष्ट्राला संजयानी सांगितलं. ऐसे से हो अवधारा म्हणजे ऐका राजा. मी थोडीशी तिथे हे झाले म्हणून पुन्हा सांगते. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अवधारा धृतराष्ट्रा राजा ऐक, अशा प्रकारे तो जो आहे त्यांनी ह्याला पार्थाला अशा प्रकारे बोध दिला. आणि मग धृतराष्ट्र काय म्हणतोय बघा, येत धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे पुसले बिन वायाने का बोलसी. धृतराष्ट्र म्हणतो की संजया हे तुला कोणी विचारलं होतं, विचारल्याशिवाय उगीच तू कशाला हे मला सांगतोय. माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी. म्हणजे माझी अवसरी ह्याचा अर्थ या ठिकाणी माझी जी चिंता आहे, माझ्या डोक्यात जी चिंता आहे ती तू फेड. मला जे काय हवं आहे तुझ्याकडून ते तू सांग, म्हणजे माझी चिंता जाईल. आणि मला काय हवं आहे तर विजयाची सांगे गुढी, माझ्या पुत्रांचा विजय झाला आहे ह्याची बातमी तू मला द्यावीस, ह्याच्यासाठी तुला इथे ठेवलेलं आहे. तर तुला नाही विचारलं नाही तर कशाला मला तू सांगतोय, तर तेवढंच तू मला सांग. आता पुढे जे आहे ना, येरू जीवी म्हणे सांडी गोठी या. आता तो येरू शब्द आहे ना, तो येरू म्हणजे संजय. या ठिकाणी अर्थ थोडा फोडत घ्यावा लागतो या सगळ्यामध्ये. येरू म्हणजे संजय जीवी म्हणे
स्वतःच्या मनात असं म्हणतो, संजय स्वतःच्या मनात असं म्हणतो, सांडी गोठी या, म्हणजे अरे बाबा, म्हणजे राजा तू आता ह्या असल्या गोष्टी सोडून दे. हे जे सारखं तुला माझ्या मुलांचं काय झालं सांग, हे जे तुझ्या मनात आहे, हे असले विचार करत सोडून दे, असं मनातल्या मनात संजय म्हणतो. आणि मग नंतर संजयो विस्मये मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वया यया. म्हणजे संजय मनामध्ये विस्मय करतोय, आश्चर्यचकित होतंय त्याला की काय हे सगळं चाललंय, काय मी काय सांगतोय ह्याला. आणि ह्याला असं या धृतराष्ट्राला देवेसी द्वंद्व, द्वंद्व याचा अर्थ या ठिकाणी वैर. हां, देवेसी वैर म्हणजे देवाशी, भगवंताशी, श्रीकृष्णाशी ह्याला असं वैर का आहे, असं मनामध्ये तो विचार करतोय, आश्चर्य करतो. पण तरी पुढे काय म्हणतोय, तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेकी विवेको हा भोगतो मोहाचा फिटो महारोगू. म्हणजे तो भगवंत जो आहे तो इतका कृपाळू आहे की तो जरी हा धृतराष्ट्र असा असला तरीसुद्धा त्या भगवंतानी ह्याच्यावरही संतुष्ट व्हावं आणि ह्याला विवेक द्यावा. जो नाही आहे त्याच्यामध्ये तो विवेक त्याला द्यावा धृतराष्ट्राला. आणि मोहाचा पिटो महारोगू, त्याला जो महारोग झालेला आहे मोहाचा तो त्याचा पिटू दे. संजयो ऐसे चिंतिता संवादू तो संभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापुरू. असा विचार त्याच्या मनामध्ये चाललाय, हे काही बोलला नाही आहे, तो मनामध्ये हा चाललाय संवाद सगळा. पण जे काही त्यांनी ऐकलं आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून जे काही त्यांनी ऐकले त्यामुळे तो उत्साहाचे हरिखाचा येतू चित्ता महापूर. म्हणजे त्याला हरिख म्हणजे संतोष, हर्षाचा महापूर आलाय त्याच्या मनामध्ये. संजयाच्या चित्तामध्ये हर्षाचा महापूर आलाय. म्हणून आता येणे उत्साहाचे अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगितलेल. म्हणजे आता तो ह्याच्या पुढे आता हे म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात की म्हणून आता ह्याच्या पुढे हे सगळं जे काही श्रीकृष्णाचं बोलणं आहे सांगितलेल. म्हणजे आता मी सांगीन. तया अक्षरा आतील भावो पावो वीन मी तुमचा ठावा इतका ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. म्हणजे त्या शब्दांमध्ये आता जे काही मी तुम्हाला सांगेन त्या शब्दांमधला भाव जो आहे तो तुम्ही मनामध्ये घ्या, असं निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव म्हणतात. 14वा अध्याय संपला. आता पुढच्या वेळेला 15वा सुरू. आता मगाशी मी म्हटलं ना की अजून काही कळत नाही आहे, काय विचारायचं का त्यांना कळण्याचं? हो का? हो का? मग बुधवारी होईल वर्ग? हां, पुढच्या आठवड्यात बुधवारीच होईल म्हणे वर्ग, कारण गुरुवारचं ते इथलं काय ते नाही आहे, तर बुधवारी होईल. आणि जर समजा शुक्रवारी किंवा शनिवारी आपण घेऊ शकणार